जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विचार करा, जर आज तुम्ही AI शिकायला सुरुवात केली नाही तर 2 वर्षांनी तुम्ही कुठे व किती मागे पडाल याची कल्पना करा. आणि जर आज सुरुवात केली तर पुढची 5 वर्षे तुम्हाला कुठे घेऊन जातील हे पण कल्पना करा. हा फरक फक्त ज्ञानाचा नाही, हा फरक तयारीचा आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले AI आपले भविष्य कसे बदलणार आहे. नोकऱ्या, व्यवसाय, शिक्षण, सरकारी यंत्रणा आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर AIचा किती खोल परिणाम झाला आहे आणि तो अजून किती खोलवर डीप होणार आहे. आजचा व्हिडिओ त्या सगळ्याचा पुढचा टप्पा आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. AI शिकायचे, पण सुरुवात कुठून करायची? हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. गोंधळ नाही, भीती नाही, फालतू हाईप नाही, फक्त प्रॅक्टिकल रोडमॅप. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल AI शिकायला नेमकं काय लागतं, कोणासाठी काय योग्य आहे, नॉन टेक्निकल व्यक्तीने कशी सुरुवात करायची, टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्यांनी दिशा कशी ठरवायची, दररोज काही मिनिटे AI कसे वापरायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे, पुढचा स्टेप काय असावा. पहिले एक छोटे काम करा. जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. मित्रांनो, आता आपल्या मूळ विषयाकडे पाहू. AI शिकणे म्हणजे कोडिंग शिकणे असा गैरसमज अजूनही खूप लोकांचा आहे. पण सत्य वेगळे आहे. AI शिकायला फार मोठी तयारी लागत नाही, फार महागडे सेटअप लागत नाही आणि हो, गणिताची भीती पण ठेवायची गरज नाही. आज AI शिकायला फक्त 4 गोष्टी लागतात. 1. मोबाईल किंवा लॅपटॉप. 2. इंटरनेट कनेक्शन. 3. ChatGPT, जेमिनी AI सारखे एखादे टूल, फ्री व्हर्जन पुरेसे आहे. 4. बेसिक इंग्लिश अधिक मराठी समज. कोडिंग कंपल्सरी नाही, हेवी मॅथ्स नाही, हाय एंड कम्प्युटर नाही. आणि ही गोष्ट समजली तर अर्धी भीती इथेच संपते. आता एक गोष्ट स्पष्ट करूया. AI शिकणारे लोक 2 प्रकारचे असतात. एक नॉन टेक्निकल आणि दुसरे टेक्निकल. आणि दोघांचा रोडमॅप वेगळा असतो. पहिले आपण नॉन टेक्निकल लोकांबद्दल बोलूया. जर तुम्ही स्टुडंट असाल, टीचर असाल, ऑफिस स्टाफ असाल, क्लर्क, सुपरवायझर, ॲडमिन, अकाउंटंट, कॉन्टेंट रायटर, डिझायनर, फ्रीलान्सर किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करणारे असाल, तुमच्यासाठी AI म्हणजे करिअर थ्रेट नाही, AI म्हणजे करिअर बूस्टर आहे. नॉन टेक्निकल व्यक्तीने AI शिकताना पहिला फोकस कोणत्या गोष्टीवर असावा हे समजून घ्यायला हवे. AI म्हणजे टूल आहे, तो काय करू शकतो हे आधी समजणे महत्त्वाचे आहे. AI वापराची काही महत्त्वाची उदाहरणे. 1. शिक्षकांसाठी टीचर्स. समजा तुम्हाला एखाद्या अवघड विषयावर प्रश्नपत्रिका किंवा लेसन प्लॅन बनवायचा आहे. AIला फक्त सांगा की 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा सोपा धडा तयार कर, तो तुम्हाला काही सेकंदात पूर्ण आराखडा तयार करून देईल. 2. छोट्या व्यापाऱ्यांसाठी स्मॉल बिझनेस. तुम्हाला तुमच्या दुकानाचा किंवा प्रॉडक्टचा प्रचार सोशल मीडियावर करायचा आहे. AI तुम्हाला आकर्षक जाहिरातीचे मजकूर, कॅप्शन्स आणि ग्राहकांना आकर्षित करतील अशा ऑफर्स सुचवू शकतो. 3. गृहिणी किंवा विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्हाला नवीन एखादी स्किल शिकायची असेल किंवा घरबसल्या एखादा पदार्थ बनवायचा असेल तर AI तुम्हाला टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणारा वैयक्तिक गुरु, पर्सनल ट्युटर म्हणून मदत करू शकतो. 4. कार्यालयीन कामकाजासाठी डेटा मॅनेजमेंट. जर तुमच्याकडे खूप मोठा डेटा असेल आणि त्यातून विशिष्ट माहिती काढायची असेल तर AI तुम्हाला एक्सेलमधील कठीण फॉर्म्युले न वापरता सोप्या भाषेत माहितीचे विश्लेषण करून देऊ शकतो. उदाहरण देतो. आज तुम्ही एक ईमेल लिहायला 10 मिनिटे घेत असाल, AI ते 2 मिनिटात करून देतो. फक्त तुम्हाला AIला द्यावे लागते. तुमची भूमिका काय? मेल कशा संदर्भात आहे, कोणाला द्यायचा आहे, संदर्भ कोणते घ्यायचे आहेत, हायलाइट काय करायचे आहे, समारोप कसा करायचा, भाषा व टोन कसा वापरायचा. या गोष्टी दिल्या तर AI तुम्हाला हा मेल त्वरित तयार करून देतो. तुम्हाला फक्त पुन्हा एकदा तपासून घ्यावे लागते व तुमच्या भाषेत तयार करून नंतर पाठवायचा असतो. मी पुन्हा एकदा इथे सांगतो की AIने दिलेला मजकूर हा चुकू शकतो. जसे आपण इनपुट देतो तसे आपल्याला आउटपुट मिळते. तसेच जर आज तुम्ही रिपोर्ट तयार करायला 2 तास घेत असाल, AI तुम्हाला स्ट्रक्चर देतो किंवा एक्सेलमधील मॅक्रो देतो, मदत करतो, प्रोसेस सांगतो. आज तुम्हाला नोट्स बनवायला तास लागत असेल तर AI तुम्हाला समरी देतो, जी तुम्हाला नोट्स बनवायला मदत करते. नॉन टेक्निकल व्यक्तीसाठी पहिला टप्पा आहे AIला काम सांगायला शिकणे, म्हणजे प्रॉम्प्ट देणे, स्पष्ट सांगणे, योग्य प्रश्न विचारणे. जसे आपण एखाद्या ज्युनियरला काम सांगतो तसेच AIला सांगायचे. काम काय आहे, आउटपुट कसा हवा आहे, भाषा कोणती, लेंग्थ किती. हे स्किल शिकायला कोडिंग लागत नाही, हे स्किल शिकायला प्रॅक्टिस लागते. दररोज AI वापरणे, चुका करणे आणि सुधारणा करणे. यात आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करतील. प्रॉम्प्ट म्हणजे काय, कसे वापरावे, काय वापरू नये,
मर्यादा कुठे येतात मायनस यासाठी सर्व व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवर व्हिजिट करत राहा आणि शिकत राहा. तुम्हाला प्रॉम्प्टमध्ये काही अडचण आली की कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आता टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्यांकडे वळूया. जर तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असाल, IT फील्डमध्ये असाल, डेव्हलपर, अॅनालिस्ट, टेस्टर असाल किंवा टेकमध्ये करिअर करायचे ठरवले असेल, तुमच्यासाठी AI ही फक्त सुविधा नाही. तुमच्यासाठी AI हे कोर स्किल आहे. टेक्निकल लोकांनी AI कडे पाहताना 2 पातळ्यांवर विचार करायला हवा. एक युजर म्हणून आणि दुसरा बिल्डर म्हणून. युजर म्हणून तुम्ही AI वापरता. बिल्डर म्हणून तुम्ही AI सोबत सिस्टम तयार करता. पण लक्षात ठेवा, दोन्ही लोकांची सुरुवात एकसारखीच असते. AI काय करू शकतो हे नीट समजून घेणे आणि AI कसा विचार करतो हे ऑब्झर्व्ह करणे. आज अनेक डेव्हलपर्स AI वापरून कोड फास्टर लिहित आहेत, बग शोधत आहेत, डॉक्युमेंटेशन तयार करत आहेत, लॉजिक व्हेरीफाय करत आहेत. AI तुमची जॉब घेत नाही, AI तुमचा स्पीड वाढवतो. आता सगळ्यात प्रॅक्टिकल भाग. दररोज फक्त काही मिनिटे. हो, फक्त काही मिनिटे. पण कन्सिस्टन्सी हवी. पहिले 10 मिनिटे AI सोबत साधे काम करा. आजचा मेल, आजची नोट, आजचे टास्क. पुढचे 10 मिनिटे AI ला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारा. एकच काम 2 वेगवेगळ्या प्रॉम्प्टने करा. आउटपुटमधला फरक पहा. नंतरचे 10 मिनिटे AI ने दिलेले आउटपुट व्हेरीफाय करा. तुमच्या मेंदूने विचार करा. AI च्या आउटपुट फायनल नाही. फायनल डिसिजन नेहमी माणसाचा असावा. हा रुटीन 30 दिवस केला तर AI तुमच्यासाठी अनफॅमिलियर राहत नाही. तो रोजचा साथी बनतो. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पुढचा स्टेप काय? पुढचा स्टेप म्हणजे क्लॅरिटी. तुम्हाला AI वापरून काय करायचे आहे हे ठरवा. जॉब इम्प्रूव्ह करायची आहे का? टाइम वाचवायचा आहे का? फ्रीलान्सिंग सुरू करायची आहे का? बिझनेस ऑटोमेट करायचा आहे का? AI सगळं करू शकतो, पण दिशा तुम्हालाच ठरवावी लागते. आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर आपण हळूहळू हे सगळे यूज केसेस पाहणार आहोत. रिअल एक्झाम्पल्स, इंडियन कॉन्टेक्स्ट, मराठी अधिक इंग्लिश एक्सप्लेनेशन. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.